मित्रांनो, तुम्ही बघू शकता डोंबिवली एक्सप्रेस सैराट आज नारळी पौर्णिमा महोत्सव आगरी कोळी समाज या उत्कृष्ट मंडळाने खूप चांगलं आयोजन नियोजन केलेलं आहे. तिथं पोहोचला आपला डोंबिवली एक्सप्रेस सैराट. सुनील दादा आहेत, बोलूया. कसं काय नियोजन झालं इथे येण्याचं? काय नाही, रश्मीताईंचा फोन आला होता का सैराटला या वर्षी माझ्या गोट्यावरती घेऊन या तुम्ही घरी. मला आपला म्हणजे नारळी पौर्णिमेचा सण आहे, तिथे आपल्याला सैराटला रॅलीमध्ये न्यायचं आहे. तर त्याच्यामुळे एक आम्ही ताईच्या शब्दाला मान ठेवून घेऊन आलो. पहिलाच वर्ष का या महोत्सव मध्ये येण्याचं? पहिलंच वर्ष आहे, सैराटला कुठून येत नाही का, तर ताईंचा भरपूर म्हणजे फोर्स होता का बैल घेऊन ये का, तर याला आवाज सण होत नाही, त्याच्यामुळे कुठं उभा राहत नाही. त्याच्यामुळे ताईंच्या शब्दाला मान देऊन आम्ही बैल आणलेला आहे. आता भरपूर दिवस आरामावर आहे. मला वाटतं पूर्ण आता आपली पावसाळी सीझन बंद असतात शर्ती. तर किती दिवस झाला आरामावर आहे आता बाई? आता बैल मे पासून आरामावरच आहे. जून जुलै 3-4 महिने झाले आरामावरच आहे. बरोबर. मला वाटतं पेडगावला पळाला तर तिथून आरामावरच आहे. तिथून आरामात पेडगावला एकच मैदान केलं आणि नंतर बैल आरामावर ठेवला. बघा, आणि मला वाटतं दरवर्षीप्रमाणे मला वाटतं पावसाळ्यामध्ये तुम्ही मला वाटतं 2-3 वर्ष झाली कधीच नाही पळवला ना बैल? बैल नाही पळवत आम्ही का, तर आपण 12 महिने खेळ खेळत राहतो. 4 महिने बैलाला आराम पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही बैल वरती ठेवत नाही, मुंबईलाच ठेवतो. आणि त्याच्याशिवाय आम्हाला करमत नाही, त्याच्यामुळे आम्ही घरीच बैल ठेवतो. बरोबर आहे. आता आज या सोहळ्यामध्ये एक चांगला असा मान सन्मान मिळाला. डोंबिवली एक्सप्रेस सैराट वेगाचा शेवट म्हटलं तरी चालेल असा समालोचक होतं, त्यांच्या तोंडातून शब्द ऐकायला मिळाले. काय बोला? भरपूर आनंद होतो का, तर सैराट मुलं भरपूर लोक आम्हाला ओळखायला लागले, आमच्या घेसर गावाला पूर्ण लोक ओळखायला लागले, त्याच्यामुळे भरपूर आनंद होता. आणि त्यांनी माझं नाव म्हणजे 0 होतं तिथनं पूर्ण वरती नेऊन ठेवले. बघा, आणि अजून एक चित्र समोर आला बघा, एकामेकाच्या विरोधात पळणारे आज घोटका सर्जा आणि सैराट दोघं एकच गोट्यामध्ये दुपारीपासून तर आतापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत सोबत होते. काय बोलाल? म्हणजे याला म्हणतात कुठेतरी खेळ आणि याला म्हणतात माणुसकी आणि मैत्री. भाऊ, मी प्रत्येक बाईट मध्ये बोलत असतो, माझा खेळ कसा आहे माहितीये का, मी ज्या मैदानात शर्यत होईल तिथलं तिथे सोडून देतो. आता अरुंदादा झाले, आम्ही झालोय, बैल दुपारपासून एकत्रच होती, पण आता काहीच नाही का तुमचा बैल आमचा बैल दोन्ही बैल माझीच आहेत. घोटचा सर्जा झाला तो पण माझा आहे, सैराट पण माझा आहे का, तर नाही आम्ही म्हणजे मेन गोष्ट म्हणजे मुख्य नंदीवर प्रेम करतो, त्याच्यामुळे घोटचा सर्जा कुठला झाला, सैराट कुठला झाला, दोन्ही बैल माझीच आहे. बरोबर. बघायला गेलं ना तर दोघे मुंबईची शान, म्हणजे एका फ्रेम मध्ये आले ना, कुठेतरी तो चित्र पण एक आठवणीचं राहून जातं आणि आजचा क्षण पण हा आठवणीचं राहून जाईल. काय बोलाल? का तर पूर्ण श्रेय जाईल आपल्या रश्मीताईला का, तर त्यांचं फुल म्हणजे हे होतं दोन्ही बैल एकत्र यायचा, म्हणून आम्ही त्या गोट्यावर दुपारपासून दोन्ही सैराट आणि घोटचा सर्जा हे दोन्ही एकत्र होते. बरोबर. आता मगाशी मी आल्या तुमचं बैल दाखवलं, तुमच्याशी थोडक्यात बोललो. भुंगा कुठेतरी आज आला असता, त्याला 30चा मैदान आहे, त्याच्यामुळे प्रवासामुळे त्याला येणं जाणं नाही, तर कुठेतरी आज तर येऊन जरी इथं या आगरी कोळी समाज उत्कृष्ट मंडळ या संमेलनामध्ये दिसली असती. काय बोलाल? 100% का, तर दादांना पण अशा गोष्टींची भरपूर आवड आहे, पण 30 तारखेला बैल पाळणार आहे, त्याच्यामुळं आता इथनं 300 किलोमीटर यायचा बैल परत 300 किलोमीटर जाऊन मैदान करायचं ते शक्य गोष्ट नाही, त्याच्यामुळे दादांनी बैल नाही आणला ना, तर 100% बैल आला असता. बरोबर. पण आला असता. जरी सैराट मला वाटतं आरामावर आहे, तरी भुंगा पळतो अखंड महाराष्ट्रभर. म्हणजे जसं मला वाटतं तुम्ही प्रत्येक मैदान बघत असाल, त्याचा काय कौतुक कराल. त्यांनी मिलिंद शेठचं नाव बघा कायम टिकून ठेवलंय, आणि काल ते परवा दिवशी महाराष्ट्र केसरीला सर्जासोबत पळून 3 का 4था नंबर झालाय. काय नाही, भुंगा पब्लिकचा बादशाह आहे आणि 3 फेऱ्याचा बादशाह आहे का, तर त्यांनी आता प्रत्येक मैदानात जातो तिथं भले 1 नंबर 2 नंबर 3 नंबर कोणता ना कोणता करतो, पण मिलिंद दादाला कधी नाराज नाही करत आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपला नाराज कधीच करत नाही, आणि बैल गुलालाच राहतो आणि चांगला पळतो, त्याच्यामुळं कधी म्हणजे हे नाही होत. बरोबर. आणि इतकंच नाही, आजच्या या संमेलनामध्ये बघाल ना तुम्ही, दोघं म्हणजे ज्याच्यासोबत पळालं म्हणजे सर्वांचा लाडका मथुर पण आला होता. काय बोला? मथुर तर सेलिब्रिटीज आहे का, तर त्याला आता दिलेलं नाव दिलेलं मुख्यमंत्री का, तर त्याच्यासारखी पूर्ण महाराष्ट्रात कोणाची फॅन फॉलोइंग नाही होऊ शकत. आम्ही सांगतो का, तर आमची पण बैल आहेत, मथुर आहे, मथुरची बरोबरी कोणीच करू शकत नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही करू शकत. बरोबर. आगरी कोळी समाज उत्कृष्ट मंडळ यांच्या वतीने तुम्हाला जो आजचा आमंत्रण होता, काय त्यांचं कौतुक कराल? म्हणजे आज अखंड जे कल्याण परिसर असेल किंवा आगरी समाजाची किंवा सर्व लोक आहेत, कोळी समाजाचे लोक आहेत, त्यांच्या नजरेमध्ये कुठेतरी आज सैराट आला, कारण ही सर्व लोक आहेत ना, ही बैलांच्या अड्ड्यावर नसतात, पण आज कुठेतरी त्यांना सुद्धा पाहिलं. त्या मंडळाचा काय आभार करायला व्यक्त? मंडळाचा आभार करू तेवढं कमी का, तर आम्हाला मेन गोष्ट म्हणजे त्यांचा आम्ही आभार मानतो का, तर आम्हाला इथे बोलवलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. बरोबर. चला, आता शेवटचा प्रश्न घेतो आपण. पण बैल पण थोडासा थकलाय, आता किती दिवस आराम आहे आणि कधी पळेल? बैलाचा गणपती झाल्यावर लगेच व्यायाम चालू होईल त्याचा, मग जसा मैदान पडेल तसा काढू जाईल. बरोबर. चला, शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीत. धन्यवाद.